सेलू इथं सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2026 अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात पार पडली। रविवारी नूतन विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या तब्बल 2247 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर आधारित होती। प्रारंभी सेवालाल महाराज आणि जिजाबाई यांच्या प्रतिमेस पूजन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवजन्मोत्सव सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त यावर्षी आपण 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून आज 15 तारखेला तालुकास्तरीय शिवसामान्य ज्ञान स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित 100 गुणांची 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका 3 गटामध्ये आपण आयोजित केली आहे। 4थी ते 6वी हा एक गट, 7वी 8वीचा एक दुसरा गट आणि 9वी ते 12वीचा तिसरा गट आणि तिन्ही गटातून 3 बक्षिसं आपण ठेवलेले आहेत। 1,500 रुपये, 1,000 रुपये आणि 700 रुपये याचं बक्षीस वितरण 20 तारखेच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात या ठिकाणी आपण करणार आहोत। 19 तारखेला सायंकाळी 5 वाजता जिजाऊ वंदना, शिवजन्मोत्सव पाळणा आणि अभिवादन होणार आहे। 20 तारखेला आपण जाहीर व्याख्यानाचं आयोजन केलं आहे। परळी, जिल्हा बीड या ठिकाणचे हरिभक्त परायण सुप्रसिद्ध वक्ते श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचं जाहीर व्याख्यान सायंकाळी 5 वाजता साई नाट्य मंदिर महेशनगर या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचं मी या ठिकाणी जाहीर धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचं परीक्षा केंद्र जे आहे नूतन विद्यालय सेलू आणि नूतन प्राथमिक शाळा सेलू दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संतोष पाटील सर, उल्हास पांडे सर, आदरणीय डॉक्टर शरद कुलकर्णी सर, संस्थाचालक या सर्वांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तालुक्यातून भरभरून प्रतिसाद या परीक्षेला दिला। तसाच प्रतिसाद आपण 19 तारीख आणि 20 तारखेच्या जाहीर व्याख्यानाच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी जाहीर आवाहन करतो। धन्यवाद।